वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांस्तस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। भगवान श्री गोपाल कृष्णाच्या चरणी वंदन करतो। जगद्गुरु आदि शंकराचार्यांच्या ठिकाणी प्रणाम करतो। आमचे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि आचार्य परमपूज्य मंदाताई या दोघांच्याही चरणी साष्टांग नमन करतो। सकल संतांच्या चरणी वंदन करतो। उपस्थित आपण सर्व श्रोतृवर्ग, उपनिषद प्रेमी आणि अभ्यासक आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। मुंडक उपनिषद या मुंडक उपनिषदातील तिसऱ्या मुंडकामधला पहिला खंड आपला सुरू आहे आणि या पहिल्या खंडातले काही मंत्रांचा विचार आपला मागच्या वेळेला करून आहे। थोडासा पुनर्विचार करू आणि पुढे जाऊया। या उपनिषदात प्रमुखतः ब्रह्मप्राप्तीचं साधन काय आहे हे या खंडामध्ये सांगण्यात आलेलं आहे। निवृत्ती प्रधान कुठली साधनं आहेत हा विचार या खंडामध्ये प्रमुखतः केलेला आहे आणि त्याचा मागच्या वेळेला सखोल चिंतन आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे। मंत्र क्रमांक 5 मध्ये आत्मदर्शनाची प्रमुख साधने कुठली याचा विचार करताना सत्य, तप, सम्यक ज्ञान आणि ब्रह्मचर्य या 4 गोष्टींचा विचार झाला। सत्येन लभस्तपसा ह्येष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम। ही साधनं आहेत, सगळी सहाय्यकारी साधनं आहेत। सत्य कराय म्हणजे काय? सत्य भाषण, सत्य वचन बोलावं। सत्यम वद धर्मम चर हा उपनिषदातला मंत्र आपण बघितला होता। सत्य पण कसं बोलावं ते कटू असता कामा नये। सत्य बोलावं, प्रिय बोलावं, याचा पण विचार आपण मागच्या वेळेला केला। त्या सत्याने हा मार्ग प्रस्थापित होतो, प्रकाशित होतो। तप म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियांबरोबर आपलं मन या दोघांची एकाग्रता, दोघांचं ऐक्य साधत एकाग्रता साधणं याला तप असं म्हणतात। हा विचार बघितला। सम्यक ज्ञानेन म्हणजे शुद्ध ज्ञान, परिपूर्ण ज्ञान, अपरिपक्व, अर्धवट, अशुद्ध ज्ञान नाही, पूर्ण ज्ञान जे संशयरहित ज्ञान। अशा ज्ञानाचा विचार सुद्धा आपण मागच्या वेळेला केला। या ज्ञानानेच आत्मानंदाची प्राप्ती होऊ शकते। त्याच्याशिवाय आत्मानंद, परमात्मा, ब्रह्मज्ञान याची प्राप्ती होणे शक्यच नाही। म्हणून परमानंदाची प्राप्ती करायची असेल तर ज्ञान होणं आवश्यक आहे आणि हे ज्ञान होण्याकरता अज्ञानाची निवृत्ती आवश्यक आहे आणि ही अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता म्हणून हा सगळा खटाटोप आहे। पुढे आपण ब्रह्मचर्याबद्दल विचार केला। इंद्रियांचं नियंत्रण करायचं, आपल्या कामुकतेवर नियंत्रण करायचं, असा एक विचार आपण ब्रह्मचर्य या शब्दाचा बघितला। आणि दुसरा अलौकिक विचार असा ब्रह्मेण चरती इति ब्रह्मचर्या असा एक सुंदर विचार सुद्धा आपण बघितला। जो नेहमी ब्रह्मभावात स्थिर राहतो तो ब्रह्मचारी। आणि हे सगळं करत असताना नित्यम असं सांगितले आहे
नित्यम शब्द म्हणजे सातत्याने, नेहमी, अनुष्ठानपूर्वक या चारही गोष्टींचं अनुष्ठान करायचं आहे. सत्य, तप, ब्रह्मचर्य आणि ज्ञान यांचं अनुष्ठान करत नित्य शब्दाचा अर्थ तिथे सुचवला गेला. आणि असं जर का केलं तर प्रयत्नशील जे पुरुष असतात, जे दीर्घकाल सातत्याने असा प्रयास करतात, निष्ठावान पद्धतीने प्रयास करतात, त्यांना एक दिवस निश्चित ब्रह्मप्राप्ती होते. मुख्य विचार आपण बघितला की आपलं अंतःकरण शुद्ध, सत्वप्रधान झालं पाहिजे. अंतःकरण शुद्ध असणं आणि अंतःकरण शांत असणं ही परमार्थाला लागण्याचं एक श्रेष्ठ असं साधन आहे. आणि हे होण्याकरताच बाकीची सगळी साधना सांगितलेली आहे. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना याने आपलं अंतःकरण शुद्ध आणि शांत होतं. पुढच्या मंत्रामध्ये आपण सत्याचा महिमा बघितला. सत्यमेव जयते हे वाक्य, ब्रीदवाक्य जे आहे ते याच उपनिषदातलं आहे. सत्याचा नेहमी जय होतो, पण तेवढाच त्याचा अर्थ नसून सत्यवादीचा विजय होतो. जो सत्याचा पक्ष घेणारा असतो त्याचा विजय होतो, असा या वाक्याचा गर्भितार्थ आहे. आपल्याला आचार्यांनी तो सांगितलेला आहे. पुढच्या मंत्रामध्ये हे ब्रह्मतत्व कसं आहे याचं पुन्हा एकदा त्याचं वर्णन आलेलं आहे. ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, तसंच ते अत्यंत दूर देखील आहे, दूरपेक्षाही दूर. आणि असं असून सुद्धा ते ह्याच शरीरामध्ये आहे, म्हणजे अत्यंत निकटसुद्धा आहे, अत्यंत जवळसुद्धा आहे. नवे नवे ते ब्रह्मतत्व माझं स्वरूपच आहे, असा सुंदर विचार आपण मागच्या वेळेला बघितला. बृहच्च तत् दिव्यम अचिंत्य रूपम. ब्रह्म कसं आहे? दिव्य आहे आणि अचिंत्य रूप आहे. तिथे मन पोचू शकत नाही, म्हणून त्याचं चिंतन करता येत नाही. आणि ब्रह्मस्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे. जे कारण असतं ते नेहमी सूक्ष्म असतं, जे कार्य असतं ते विशाल असतं. वृक्षाचा दृष्टांत आपण बघितला होता. वृक्षाचं बीज जे असतं ते कारण असतं वृक्षाच्या निर्मितीकरता. ते कारण, बीज अत्यंत सूक्ष्म असतं, लहान असतं, पण त्याच्यापासून मोठ्या वृक्षाची, मोठ्या कार्याची निर्मिती होते. अगदी त्याचप्रमाणे हे ब्रह्मतत्व हेच कारण आहे आणि कारण असल्यामुळे अत्यंत सूक्ष्म आहे, असं आचार्यांनी आपल्याला सांगितलं आहे. सूक्ष्मता आहेच, पण ते अत्यंत दूरसुद्धा आहे आणि अत्यंत निकटसुद्धा आहे. अशी दोन परस्पर विरोधी वाटणारी वाक्य इथे आलेली आहेत. तर त्याचा आपण मार्मिक अर्थ आपण बघितला. अज्ञानी लोकांकरता ब्रह्मतत्व अत्यंत दूर आहे, त्यांना ते गवसत नाही. पण जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानांसाठी मात्र ते अत्यंत जवळ आहे, अत्यंत निकट आहे, स्वतःचं स्वरूपच आहे. तद्दूरे तद्वंतिके अशा प्रकारचा ईशोपनिषदामध्ये एक मंत्र येतो. ते आत्मतत्व दूर पण आहे आणि ते आत्मतत्व जवळ पण आहे. जे सर्वत्र सदासम आहे ते सगळीकडेच व्याप्त आहे. अशा प्रकारे या मंत्रांचा विचार मागच्या वेळेला आपण केला. या आता पुढच्या मंत्रामध्ये, मंत्र क्रमांक 8 मध्ये आपण आत्मज्ञान कसा होतं, त्याच्याकरता काय पद्धती आहे, प्रक्रिया काय आहे, त्याचा विचार आता करणार आहोत. न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यै देवैस् तपसा कर्मणा वा ज्ञानप्रसादेन विशुद्ध सत्वम ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः. आत्मा डोळ्यांना दिसत नाही, वाणीने वर्णन करता येत नाही, अन्य इंद्रियांनी सुद्धा त्याचं ज्ञान होणं शक्य नाही. तपाचरण करून काय किंवा कर्माने काय तो प्राप्त होत नाही. ज्ञानाने मन आणि बुद्धी निर्दोष झाल्यावर शुद्धचित्त झालेल्या पुरुषाला ध्यानाद्वारा त्या अखंड आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो, असा या मंत्राचा अर्थ आहे. थोडासा अन्वय बघू आधी आणि मग पुढे जाऊ. न चक्षुषा वाचा, तो परमात्मा चक्षुषा म्हणजे डोळ्याने दिसत नाही किंवा वाणीने त्याला जाणता येत नाही, वाणी तिथपर्यंत पोचू शकत नाही, वाणीने त्याचं वर्णन करता येत नाही. न अन्यै देवैही, अन्य दुसऱ्या कुठल्याही इंद्रियांनी सुद्धा जाणता येत नाही. नापि तपसा, तसंच तपाने सुद्धा नाही, वा अथवा कर्मणा म्हणजे कर्माने सुद्धा नाही. तप करून काय किंवा कर्म करून काय या आत्मतत्वाला जाणता येत नाही.
ग्रहण करता येत नाही असा शब्द आलेला आहे. गृह्यते म्हणजे ग्रहण करणं. या कुठल्याही प्रकारांनी आत्मतत्वाला ग्रहण केलं जात नाही, म्हणजे जाणता येत नाही. मग कशा पद्धतीने जाणता येईल? तर ज्ञानप्रसादेन विशुद्ध सत्व, ज्ञानाने निर्मल झालेला आणि विशुद्ध अंतःकरणाचा, विशुद्ध सत्व म्हणजे विशुद्ध अंतःकरण ज्याचं झालेलं आहे असा साधक, तो ततः म्हणजे त्यांनीच, म्हणजे कशाने? विशुद्ध झालेल्या अंतःकरणाद्वाराच, त्यानेच, अंतःकरणानेच त्या निष्कल अशा आत्मतत्वाला पाहू शकतो. ततं पश्यते निष्कलम ध्यायमानः, तो त्या आत्मतत्वाला निष्कल अशा ध्यायमानाने म्हणजे ध्यानाद्वारे पाहू शकतो, जाणू शकतो. तम निष्कलम तू विशुद्ध सत्वः ततः ध्यायमानः ज्ञानप्रसादेन पश्यते, असा त्याचा अन्वय लावून घ्यावा लागतो. त्या निष्कल निर्मल अशा ब्रह्मतत्वाला तो विशुद्ध झालेला, विशुद्ध चित्त झालेला असा जो साधक आहे, तो आपल्या अंतःकरणातच ध्यान करत करत त्या अंतःकरणाच्या प्रसादाने, ज्ञानप्रसादेनं पाहू शकतो. मंत्र जरा छान आहे, विचार करू जा याच्यावर. आत्मतत्व डोळ्यांनी दिसत नाही, न चक्षुषा. का बरं? अनेक वेळा याचा विचार झालेला आहे. आत्मतत्व हे अरूप आहे, आकारहीन आहे, अवयवहीन आहे, रूपहीन आहे, म्हणून आत्मतत्व डोळ्यांनी दिसू शकत नाही. मागच्याच मंत्रामध्ये आपण सूक्ष्मातिसूक्ष्म असं वर्णन बघितलं. सूक्ष्मातिसूक्ष्म एखादी गोष्ट, एखादा पदार्थ आपल्याला डोळ्यांनी दिसतो, त्याचं कारण त्याला आकार असतो, त्याला रूप असतं, त्याला रंग असतो. आत्मतत्वाला रूपही नाही, रंगही नाही आणि आकारही नाही, म्हणून आपल्या डोळ्यांनी आत्माला आपण बघू शकणार नाही. ज्या पद्धतीने बाकीचे पदार्थ बघतो त्या पद्धतीने आत्मा आपण कधी बघू शकणार नाही. काही दुर्बिणी असतात जे दूरवरचं आपल्याला दाखवतात. ग्रह तारे बघण्याकरता म्हणून दुर्बीण वापरायची. काही वेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी असतात, मायक्रोस्कोप म्हणतात त्याला, सूक्ष्मदर्शक. त्या मायक्रोस्कोपमधनं अतिशय छोट्यातल्या छोट्या गोष्टसुद्धा आपल्याला बघता येते. जे पदार्थ आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, ते पदार्थसुद्धा त्या सूक्ष्मदर्शकाखाली आपण ठेवले तर आपल्याला ते पाहता येतात. पण असा कितीही मोठा पॉवरचा सूक्ष्मदर्शक जरी का आणला तरीसुद्धा हे सूक्ष्मातिसूक्ष्म असलेलं तत्व कधी पाहता येणार नाही. त्याला पाहता येत नाही. का बरं पाहता येत नाही? कारण आहे, द्रष्टा दृश्याचं दर्शन घेतो. शास्त्र आपल्याला सांगतं, पाहणारा दृश्य पाहतो. म्हणजे ह्याच्यामध्ये पाहणारा आहे, दृश्य जे ज्याला बघायचं ते तो पदार्थ आहे, ती वस्तू आहे, आणि पाहण्याची क्रिया आहे. म्हणून इथे त्रिपुटी येते. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी झाली. आणि ह्या त्रिपुटीचा लय जिथे होतो तिथे ते आत्मतत्व आहे. जो पाहणारा आहे त्याचं जे स्वरूप आहे त्याला पाहण्याचा प्रयत्न तो पाहणारा करतो आहे. स्वतःच स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. कशा पद्धतीने होतं ते आपण बघणार आहोत पुढे. मंत्र सांगतोय, न चक्षुषा न वाचा, वाणी बोलू देत नाही, बोलताच येत नाही ह्याच्याबद्दल. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आत्मा हा अभिधेय नाही असं म्हणतात. भाष्यकार त्यांच्या भाष्यामध्ये छान सांगतात, आत्मा हा अभिधेय नाही. अभिधेय या शब्दाचा अर्थ होतो ज्याला अभिधान देता येत नाही असा नाही, म्हणजे ज्याला नाम देता येत नाही अशी ती वस्तू आहे. अभिधान आपण विचार करतो, आपण म्हणतो नामाभिधान संस्कार आहे, बारसं आहे, कोणाचं तरी नामकरण विधी आहे. नामाभिधान काय? अभिधान म्हणजे नाम, आणि अभिधेय म्हणजे एखाद्या वस्तूला आपण जे नाव ठेवतो ते. आता इथे माझ्यासमोर फोन आहे, याला फोन म्हणतात आणि या वस्तूला फोन म्हणायचं असतं असं आपण जाणतो. तसं इथे आत्मा आहे आणि याला आत्मा म्हणायचं असतं असं म्हटलं तर लक्षात घ्या, आत्मा ब्रह्म हे त्याचं नाम नाही. त्याला कुठल्याही पद्धतीने नामकरण करता येत नाही. तिथे शब्द पोचू शकत नाहीत, कारण शब्दांची मर्यादा आहे. शब्दांची मर्यादा आहे. शब्द फक्त काही गोष्टींचंच वर्णन करू शकतात. आणि हा विचार आपण मागे करून झालेला आहे एकदा,
मुंडक उपनिषदाच्या सुरुवातीच्याच खंडामध्ये मंत्र क्रमांक 6 मध्ये अवर्ण असा शब्द येतोय. त्या अवर्ण शब्दाचं चिंतन आपण जेव्हा केलं त्यावेळेला ज्याचं वर्णन करता येत नाही असं अवर्ण, जिथे शब्द पोचू शकत नाही, वाणी जिथे पोचू शकत नाही. आणि का बरं? कारण शब्द मर्यादितच माहिती देऊ शकतात. फक्त 5 गोष्टी देऊ शकतात: जाती, गुण, क्रिया, संबंध आणि संज्ञा. एवढ्याच गोष्टी शब्द सुचवू शकतात. आत्मवस्तू ह्या 5ही गोष्टींच्या पलीकडची आहे. जाती म्हणजे काय? एखादी गोष्टींचं जात कुठली आहे. एक फळ असेल समजा, वेगवेगळ्या प्रकारची फळं येतात. आता हे आंबे आहेत आणि हे काय आहे? हे अननस आहेत. 2 वेगवेगळ्या जाती स्पष्टपणे करता येतात. आंब्याची जात वेगळी दाखवता येते. आंबा या शब्दाने ती जात सुचवल्या जाते. गुण काय आहे? हा आंबा हिरवा आहे का पिवळा आहे, त्याचा रंग कुठला आहे, त्या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. आता आंबे बाजारात आलेत, हा पिवळ्या रंगाचे पिकलेले आहेत का कच्चे आहेत हे सांगता येतं. हे त्याचे गुण झाले. शब्दांनी गुणवर्णन करता येतं. आत्मस्वरूप हे एकमेवाद्वितीय असल्यामुळे, आत्मे 2 नाहीत, 2 प्रकारचे नाहीत, एकच असल्यामुळे त्याच्यात जातीभेद नाही. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आत्म्यांची जात सांगता येत नाही. आत्मा हा अगुण आहे, निर्गुण आहे. निर्गुण शब्द आहे, त्याला तिथे गुण नाहीत, म्हणून आत्म्याचं गुणवर्णन सुद्धा करता येत नाही. दुसरं आहे क्रिया. एखाद्याबद्दलची क्रिया करू शकतो आपण. आंबा घेतला तो चिरू शकतो, माचू शकतो, त्याचा रस काढू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर क्रिया करता येतात. तसं आत्म्याच्या बरोबर ते कुठल्याही प्रकारची क्रिया करता येत नाही. म्हणून आत्मा अक्रिय आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणून शब्द तिथे कमी पडत आहेत, लक्षात घ्या. चौथा आहे संबंध. संबंध म्हणजे एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीबद्दल संबंध. एखाद्या भांड्यात ठेवलेले आंबे किंवा पाण्यात ठेवलेले आंबे किंवा पिकण्याकरता ठेवलेले आंबे, अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने ते आंब्यांचं वर्णन करता येऊ शकतं. संबंध प्रस्थापित करून दाखवता येऊ शकतो. आत्मवस्तूचा एकमेवाद्वितीय असल्याने, तेथे दुसरं कोणीच नसल्याने कोणाचा कोणाशी कसा संबंध लावायचा हा प्रश्न पडतो. आणि म्हणून आत्म्याचा संबंध आपल्याला प्रस्थापित करता येत नाही. आणि सगळ्यात शेवटचं आहे चौथं, 5वं, संज्ञा. म्हणजे एखाद्या वस्तूला आवाज देणं, बोलवणं, दाखवणं, काहीतरी नाम ठेवणं. तसं कुठल्याही पद्धतीने आत्मवस्तूला आपण नाही बोलवू शकत, नाही सांगू शकत, निर्देश नाही करू शकत. समजा मी म्हटलं एखाद्याला, 4 मित्र आलेत, त्यातल्या एखाद्याला म्हटलं की अजा ही गोष्ट माझ्या मुलाला सांगितली, ही गोष्ट कोणाला तरी नेऊन दे. कोणाला नेऊन दे म्हणजे हां, तिथे माझा मित्र आलेला आहे सुरेश नावाचा, त्याला नेऊन दे. पण त्याला माहितीच नाही सुरेश म्हणजे कोण. मग तो तिथे आवाज देऊ शकतो, सुरेश कोण आहे विचारू शकतो. सुरेश कोणाचं तरी नाव आहे, संज्ञा आहे. त्याप्रमाणे आपण आत्ताच विचार केला, आत्मवस्तू अभेदेय नाही, नाम देता येत नाही. म्हणून विचार काय सुरू आहे आपला, शब्द तिथे पोहोचत नाही. आणि ज्या पद्धतीने आपल्याला डोळ्यांनी बघता येत नाही आणि वाणीने त्याचं वर्णन करता येत नाही, अगदी त्याच पद्धतीने बाकीच्या कुठल्याही ज्ञानेंद्रियांनी आत्म्याचं ज्ञान होणं शक्य नाही. आत्म्याला काही आवाज नाही आहे की जो आपण ऐकू शकू. आत्म्याला कुठलाही गंध नाही आहे की ज्याचा आपण वास घेऊ शकू. आत्म्याला कुठलीही चव नाही आहे की जो आपण त्याची चव घेऊ शकू. आणि आत्म्याला कधीही कोणी स्पर्श करू शकत नाही, कारण आत्मा अस्पर्श आहे. हा विचार नीट करा. म्हणजे आत्मवस्तू कशी आहे याचं वर्णन उपनिषदकार किती वेगवेगळ्या पद्धतीने करतात आणि त्यांना तसं का करावं लागतं हे कळतं. आणि अशा ह्या आत्म्याला कितीही तप केलं तुम्ही तरी सुद्धा जाणू शकत नाही. न तपसा कर्मणावा. अनेक प्रकारचे तप आपण करतो, व्रत करतो, वैकल्य, उपवास, तीर्थयात्रा, वेगवेगळ्या प्रकारे तपांची पद्धती आपण बघितलेली आहे. आणि पुन्हा कर्मणा म्हणजे कुठल्याही कर्मांनी नाही. अग्निहोत्रादी कर्म, आचार्यांनी इथे अग्निहोत्राचं वर्णन केलेलं आहे, कारण त्या काळी अग्निहोत्र नावाची यज्ञयागादी कर्म केली जात असत. आज कुठल्याही कर्मांनी, कुठल्याही प्रकारच्या कर्माने ब्रह्मज्ञान होत नाही, हे लक्षात घ्यायचं. उपनिषदकार इथे स्पष्टपणे सांगतायत. मग गरिबांची सेवा, समाजाची सेवा, वृद्धांची सेवा, दीनदुबळ्यांची सेवा,
अशी कितीही मोठी मोठी कामं आपण केली तरी त्याने आत्मज्ञान होणार नाही. लोकांच्या उद्धाराकरता म्हणून कितीही समाजसेवा केली तरी त्याने आत्मज्ञान होणार नाही. ही गोष्ट नीट पक्की लक्षात ठेवायला पाहिजे. आपलं होतं काय, नाही तर साधकावस्थेमध्ये दुसऱ्यांचे, या समाजाची सेवा करायची, त्याच्यातच ईश्वर बघायचा आणि त्याची सेवा करायची म्हणजे आत्मज्ञान होईल, एक भ्रम राहतो असा. ते केल्यामुळे हे होणार नाही हे लक्षात ठेवायचं. मग ते करायचं का नाही हा पुन्हा प्रश्न पडतो. वृद्धाश्रम चालवायची की नाही, अनाथाश्रमांना मदत करायची की नाही, मंदिरांमध्ये डोनेशन द्यायचं का नाही, व्रतवैकल्य करायची की नाही, उपास तपास करायचे की नाही, पुन्हा सगळे प्रश्न पडतात आपल्यासमोर. करायची, जरूर करायचं. या सगळ्यांचं काहीतरी मूल्य आहे. आमचे डॉक्टर काका नेहमी एक छान शब्द वापरतात, मूल्य आणि मर्यादा. या प्रत्येक गोष्टीचं मूल्य आहे, पण त्या प्रत्येक गोष्टीची मर्यादासुद्धा आहे. ही सगळी साधनं जी आहेत ही सहाय्यभूत साधनं आहेत. आपण मागच्याच मंत्रामध्ये तपाचा वर्णन केलं आत्ता. त्याच्यामध्ये तप शब्द आलेला आहे. तप करा म्हणून सांगितलेलं आहे. सत्य, तप, ब्रह्मचर्य यांचं वर्णन आपण आत्ताच बघितलं. आणि आता या पुढच्या मंत्रात म्हणतात की कितीही तप केलं तरी आत्मज्ञान होणार नाही. सांगड कशी घालायची प्रश्न पडतो. म्हणून लक्षात ठेवा, ही सगळी सहाय्यभूत साधनं आहेत, सहाय्यकारी साधनं आहेत. ही करावी, पण त्याचं एक मर्यादा आहे. ती मर्यादासुद्धा नीट जाणून ठेवावी. काय मर्यादा आहे? ही सगळी कर्म केल्याने आणि या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विविध प्रकारच्या उपासना केल्याने आपलं चित्त शुद्ध आणि शांत होऊ शकतं. जर का ही सगळी कर्म निष्काम केली असतील तर. अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. वृद्धाश्रमात डोनेशन दिलं, अनाथाश्रय चालवली, मंदिरामध्ये डोनेशन दिलं, दानधर्म केला म्हणून माझं नाव झळकावं अशी इच्छा घेऊन जर का आपण करत असू तर ते सुद्धा होणार नाही. म्हणजे चित्त शुद्ध आणि शांत सुद्धा होणार नाही. फार आवश्यक गरजेची गोष्ट आहे ही. म्हणून प्रत्येक गोष्टीचं मूल्य असतं आणि प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. लक्षात ठेवायचं आहे की कितीही कुठल्याही प्रकारची तप किंवा कर्म केली तरी त्याने जे ब्रह्मज्ञान अपेक्षित आहे, जे होणं अपेक्षित आहे ते होत नाही, होणारच नाही. का बरं तसं? कारण कुठलेही कितीही कर्म केली तरी कर्मांनी काय घडतं, काय होऊ शकतं हे लक्षात घ्या. कर्मांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रात. कर्मांनी तेवढंच घडू शकतं. काय? एखादी गोष्ट प्राप्त नसेल तर ती प्राप्त करता येते. एखादी गोष्ट नसेल तर ती उत्पाद्य करता येते. उपलब्ध नसेल तर ती उत्पादन त्याचं करता येतं. एखादी गोष्ट जर का असेल तर त्याच्यावर संस्कार करता येतात आणि एखाद्या गोष्टीवर विकार करता येतात. हेच 4 कर्मांचे प्रकार आहेत एवढे. पण आत्मवस्तू प्राप्य नाही. प्राप्य म्हणजे कुठनं तरी काहीतरी आणणं असं नाही. मला भूक लागली आणि आता स्वयंपाक करायचा आणि काहीतरी जेवायचं आहे, पण घरामध्ये करायला काहीच नाही. कुठली भाजी करायची हा प्रश्न आहे. काहीच नाही, बटाटे पण नाही घरामध्ये. मग काय? खाली जाऊन दुकानातनं घेऊन या. अशा पद्धतीने मला बटाटे मिळवता येतात, प्राप्त करता येतात. पण आत्मवस्तू तशी प्राप्त नाही करता येत. कारण आत्मवस्तू प्राप्य नाही आहे. का? त्याचं कारण दिलेलं आहे, ते माझं स्वरूपच तसं आहे. ते नित्य प्राप्त आहे म्हणून ते प्राप्य नाही. लक्षात घ्या, ते नित्य प्राप्त आहे आत्मवस्तू. आत्मवस्तू उत्पाद्यसुद्धा नाही. उत्पाद्यसुद्धा नाही. त्याचं उत्पादन करता येत नाही. कुठेतरी गेलोय आणि एखाद्या कारखान्यात बनवून घेतली एखादी वस्तू, तसं नाही. कारण आत्मवस्तू अनादी आहे, नित्य आहे, ती उपलब्ध आहे, आहेच आहे. त्याला तयार करण्याची आवश्यकता नाही. म्हणून आत्मवस्तू उत्पाद्य नाही. आत्मवस्तू संस्कार्यसुद्धा नाही. कुठल्याही प्रकारचे संस्कार करता येत नाही. समजा खाली जाऊन मी भाजी आणली तर संस्कार करायचा म्हणजे काय? ती चिरायची, धुवायची, फोडणीला घालायची, हलवायची, परतायची. हे सगळे संस्कार त्याच्यावर होतात. हे सगळे संस्कार त्याच्यावर करता येतात. आत्मवस्तू इतकी शुद्ध आहे की त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे संस्कार करता येत नाही. आणि आत्मवस्तू विकार्यसुद्धा नाही. म्हणजे आत्मवस्तूचा त्याला विकारच कधी होत नाही. भाजी केलेली तशीच ठेवली तर ती काही दिवसात, काही तासातच, आजकाल उन्हाळा सुरू आहे सध्या, काही तासातच खराब होते, विकार पावते.
आत्मवस्तू तशी कधीही विकार्य नाही. आत्मवस्तू निर्विकार आहे. कुठल्याही प्रकारचे विकार त्याला नाहीत. म्हणून या चारही प्रकारच्या कर्माच्या प्रकार जे आपण बघितले त्याच्यामध्ये आत्म्यात कुठेच याच्यात बसत नाही. आणि म्हणून कर्मांनी आत्मवस्तूची प्राप्ती कधीही शक्य नाही. हे छान सिद्धांत एकदा नीट समजून घेतले की आपलं खूप सगळं भार या परमार्थशास्त्राचा हलका होतो. मग कशाने प्राप्त होते आत्मवस्तू? ज्ञानप्रसादेन विशुद्ध सत्व. काय सुंदर शब्द आहेत बघा. ज्ञानप्रसादेन. कशाचा प्रसाद? आता श्रवण मनन आणि निधिध्यासन पूर्वक जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं असतं त्याच्यामुळे, त्याच्या प्रसादाने. तर कशाचा प्रसाद आहे या थोडा विचार करू आपण. याचा अर्थ काय? एक लक्षात घ्या, आत्मवस्तू सर्व प्राणीमात्रांमध्ये विशुद्ध रूप ज्ञानरूपाने आहेत. त्याची जाण त्या प्राण्यांना नाही हे लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचे प्राणी असोत. पण बुद्धी जेव्हा शुद्ध होते, अंतःकरण जेव्हा शुद्ध आणि शांत होतं, तेव्हा त्याच्या प्रसादाने, ज्ञानप्रसादेनं म्हणजे सहाय्यभूत साधनभूत असलेली ही जी आपली बुद्धी आहे, आपलं जे अंतःकरण आहे, ते जेव्हा शुद्ध होतं, विशुद्ध होतं, त्यावेळेला आपलं अंतःकरण शुद्ध झालं. म्हणून आपल्याला आत्मज्ञान होऊ शकतं. आचार्य इथे व्यवस्थित मांडणी करतायत. कुठल्या प्रकारे आपलं मन विशुद्ध नसतं, याचं विशुद्ध व्हावं लागतं ही गोष्ट वेगळी. विशुद्ध सत्व हा, पण विशुद्ध नसतं. मग कसं असतं? अशुद्ध असतं. आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. कशामुळे अशुद्ध असतं? आचार्य सांगतात, बाह्य विषय रागादी दोष कलुषित अप्रसन्न आणि अशुद्ध मन. काय सुंदर वर्णन केलंय बघा. विविध प्रकारचे बाह्य विषय जे आहेत त्यांच्याबद्दलची आसक्ती आपल्या मनामध्ये असते आणि म्हणून आपलं मन, आपलं अंतःकरण कलुषित झालेलं असतं आणि ते प्राप्त करण्याची खटाटोप ते प्राप्त होत नाही म्हणून अप्रसन्न. आणि ह्या सगळ्या गदारोळामध्ये सतत आपलं अंतःकरण अशुद्ध. मग असं अप्रसन्न आणि अशुद्ध मन जर का असेल तर तिथे आत्मज्ञान कसं होईल? अत्यंत जवळ असून, अत्यंत निकट असून सुद्धा आपल्याला ते जाणवत नाही, भासत नाही, कळत नाही, त्याचा अनुभव येत नाही. स्वस्वरूप असून सुद्धा त्याचं ज्ञान होत नाही. का? त्याचं कारण सांगितलं इथे, अशुद्ध मन. अंतःकरण कशामुळे अशुद्ध असतं? त्याचे 3 प्रकार आहेत बघा. एक आहे मल, दुसरं आहे विक्षेप आणि तिसरं आहे आवरण. अंतःकरणाचे हे 3 दोष आहेत. या 3 दोषांमुळे आपल्याला आत्मज्ञान होत नाही. मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे अशुद्धता, विषय सुखाची आशा. मल हे चित्तामध्ये राहतं. चित्त हे विषय सुख पकडून ठेवतं. चित्त ही जागा आहे, मल दोष राहण्याची जागा सुचवली आहे इथे चित्त. कारण चित्त पकडून ठेवतो विषयाची आशा, सुखाची आशा विषयांपासून मिळणाऱ्या. दुसरं आहे विक्षेप. विक्षेप याचा अर्थ चंचलता. त्याची जागा आहे मन. मन कधीही स्थिर नसतं. नेहमी चंचल असणारं हे मन, नेहमी बेचैन असणारं हे मन. आज इथे तर उद्या तिथे, आत्ता इथे तर थोड्या वेळाने तिकडे, अशा प्रकारे सतत बेचैन चंचल असलेलं मन हे विक्षेप दोषाचं कारण आहे. पण मगाशी आपण विचार केला, तप या शब्दाचा अर्थ काय बघितला? इंद्रिय आणि मन यांची एकाग्रता. आणि आपलं मन एकाग्र असतं का? त्याचं उत्तर नाही असं येतं. म्हणून विक्षेप दोष सांगितलेला आहे. आणि तिसरं आहे आवरण. आवरण बुद्धीच्या ठिकाणी राहतं. बुद्धीवर अज्ञानाचं आवरण असतं, अविद्येचं आवरण असतं, म्हणून ज्ञान झाकलेलं असतं. अविद्या कुठली? तर हे शरीर म्हणजे मी आणि हे जगत हे सत्य, या दोघांनाही सत्य मानून जो व्यवहार करतो ती अविद्या. लक्षात घ्या. मग काय याचा उपाय? आत्ता सांगितलं आपण. निष्काम कर्म केल्याने मनदोष नाहीसा होतो. निष्काम उपासना केल्याने विक्षेप दोष, चंचलता नाहीशी होते. आणि तिसरं आहे गुरुकृपा. गुरुसेवा आणि गुरुशरणागती जर का असेल तर आवरण दोषाची निवृत्ती होते. आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये फार सुंदर उदाहरण दिलेले आहेत. 2 उदाहरणं दिली आहेत.
या 2 दोषांकरता. मल आणि विक्षेप. मल म्हणजे दर्पणावर बसलेली धूळ. आरसा असतो आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या. त्या आरसा जर का मळलेला असेल, अस्वच्छ असेल, अशुद्ध असेल, तर आपलं प्रतिबिंब त्याच्यात नीट दिसत नाही दिसत. अगदी तसंच आपलं अंतःकरण हे जर का शुद्ध नसेल तर त्याच्यामध्ये तो प्रकाश फाकत नाही. विचार करून झालेला आहे आपलं अंतःकरण आठवत असेल गोळा, काचेचा गोळा. हा जर का मळलेला असेल, हा जर का वेगवेगळ्या रंगाने रंगलेला असेल, विषयांच्या रंगाने रंगलेला असेल, तर त्याच्यामध्ये हे आत्मतत्व, हा प्रकाश याच्यात जो फाकतो स्वच्छपणे, तो कधी फाकणारच नाही, कारण हाच गोळा काळा झालेला आहे. म्हणून हे स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. संसारातल्या विषयांच्या बद्दलचं प्रेम, विषयांच्या बद्दलची ममता, आसक्ती हे आपल्या चित्ताला मलिन बनवतं. म्हणून सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे आपलं चित्त शुद्ध करायचं. एकाने मला एकदा त्याच्या घरी बोलवलं. तो होता बॅचलर, हॉस्टेलमध्ये राहायचा. त्याच्या हॉस्टेलवर मी गेलो होतो भेटायला त्याला. त्या हॉस्टेलमध्ये त्याच्या खोलीमध्ये तो आणि त्याचे 2 मित्र अजून असे 3 जण मिळून राहायचे. जेव्हा मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या त्या रूमवर गेलो, त्यावेळेला त्याच्या घरामध्ये अत्यंत पसारा होता. मागच्या काही दिवसांमध्ये कदाचित केर काढला नसेल इतका कचरा होता. कपडे काय, पुस्तकं काय, अजून बाकीच्या वस्तू काय अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. मी आलेला बघितल्यानंतर तो म्हणाला, अरे तू या बसा. आता मला प्रश्न पडला, मी बसणार तरी कुठे? माझ्या मनामध्ये मी एकदा कधी इथून निघतो, कधी इथून पाय काढता घेतो असा विचार चालू होता. आणि तो मला म्हणत होता बसा. मी म्हटलं नाही, मी ठीक आहे, मी उभा आहे तेच ठीक आहे, निघतो, घाईत आहे आत्ता, नंतर पुन्हा कधीतरी येईल. विचार करा, आपलं असंच होतं का? आपलं असंच होतं का? तो परमात्मा जो आहे तो निर्मलम निष्कलम आहे, अत्यंत शुद्ध आहे. आणि आपण त्या परमात्म्याला म्हणतोय की ये बाबा माझ्या अंतःकरणामध्ये बस, माझ्याजवळ ये, माझ्या चित्तामध्ये बस. पण ते आपल्या मनामध्ये त्याचे भाव येत नाही, आपल्या चित्तामध्ये तो येऊन बसत नाही. त्याचं कारण आपलंच अंतःकरण अस्वच्छ आहे, अशुद्ध आहे. तो येऊन बसेल तरी कसा? आपण कितीही बोलवलं तरी तो म्हणेल की नाही मी आहे तेच ठीक आहे. म्हणून स्वच्छ अंतःकरण फार गरजेचं आहे, शुद्ध अंतःकरण. दुसरं आहे विक्षेप म्हणजे चंचल. आणि त्याचं उदाहरण दिलेलं आहे नदीतलं वाहतं पाणी. आचार्य म्हणतात आपला चेहरा बघायचा असेल तर ते पाणी जे आहे ते स्थिर असावं लागतं. आरसा जो आहे तो स्वच्छ असावा लागतो, तसाच तो स्थिरसुद्धा असावं लागतं. पण जर का पाण्यामध्ये आपल्याला आपला चेहरा बघायचा असेल, आपलं प्रतिबिंब बघायचं असेल, तर ते पाणी जर का अस्थिर असेल तर आपण आपला चेहरा नीट बघू शकत नाही. वाहत्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसत नाही, लक्षात घ्या. म्हणून ते सुद्धा कसं पाहिजे? शांत पाहिजे. अंतःकरण शांत असणं आवश्यक आहे. विक्षेप दोष गेलेला असला पाहिजे, चंचलता गेलेली असली पाहिजे. आणि ज्या वेळेला आपलं चित्त असं शुद्ध आणि शांत, त्यावेळेला स्वच्छम शांतमिव तिष्ठते. काय? तेव्हा तदा ज्ञानस्य प्रसाद यात. आचार्य म्हणता तदा म्हणजे तेव्हा काय होतं? ज्ञानाचा प्रसाद. आपलं अंतःकरण शुद्ध आणि शांत झाल्यावर साधकाला ब्रह्माचा साक्षात्कार होण्याची शक्यता आहे. शक्यता आहे म्हटलं, होईलच असं नाही, कारण आवरण दोष आहे, त्याच्याकरता गुरुकृपा आहे. पण तो अधिकार तो प्राप्त करायला पाहिजे. अंतःकरण तर शुद्ध आणि शांत करायला पाहिजे. हे आपल्या हातात आहे, हे आपल्या हातात आहे. आणि असं जर का केलं तर त्याच्यानंतर तम पश्यते निष्कलम ध्यायमानः. उपनिषदकार म्हणतात ध्यानपूर्वक ध्यान करून निष्कल असं त्या तत्वाचं आपल्याला ज्ञान होऊ शकतं. निष्कल म्हणजे कलारहित, कलारहित, भेदरहित, वेगवेगळ्या प्रकारचा, अवयवरहित. निष्कल शब्दाचा अर्थ आहे अवयवरहित. एखादी वस्तू आपण ज्या वेळेला बघतो, कुठलीही गोष्ट असेल समजा, एखादी आपण बघतो, समजा खाण्याचा काही पदार्थ असेल, तर तो बघितल्यानंतर आपल्याला एका ठराविक पद्धतीने तो दिसतो, कळतो डोळ्यांनी. मग त्याची चव घेतल्यानंतर त्याची चव कळते वेगळेपणाने. त्याचा वास घेतल्यानंतर त्याचा वास कळतो, याचा असा वास येतोय म्हणून.
त्याला स्पर्श करून बघितल्यानंतर त्याचा स्पर्श कसा आहे कळतंय, कडक आहे का मऊ आहे इत्यादी. एकच पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तो प्रतीत होतो, जाणवतो, आपल्या लक्षात येतो. 5 ज्ञानेंद्रियांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तो आकळतो. अवयवरहित निष्कल ब्रह्मतत्वाचा विचार कशा पद्धतीने सांगितला आहे, तर हे शब्दकला, निष्कल कला म्हणजे काय, शब्दकला, रूपकला, गंधकला, रसकला, स्पर्शकला, या वेगवेगळ्या तुकड्यातनं होणारं जे ज्ञान आहे, 5 वेगवेगळ्या प्रकारांनी होणारं हे जे ज्ञान आहे एकाच पदार्थाचं, तसं सोडून दे, त्या पद्धतीने नाही. काय म्हणतायत आचार्य, निष्कल सर्व अवयव भेद वर्जितम, सर्व अवयव भेद वर्जितम अशा पद्धतीने या 5ही विषयांचा विचार सोडून दे, इंद्रियांचा भेद जो आहे तो सोडून दे. जाणायचं कसं, नाही कसं जाणायचं, विद्या काय, अविद्या काय, माया काय, सगळ्या गोष्टींचा भेद सोडून दे. स्वगत सजातीय भेद सोडून दे, पाप पुण्याचा भेद सोडून दे आणि सगळ्यांना बाजूला सारून जे निष्कल आहे त्या तत्वाचं, जे अवयवरहित आहे अशा तत्वाचं ध्यान कर. ध्यायमान, विशुद्ध परमात्माचं अत्यंत एकाग्र चित्ताने ध्यान कर. आणि तसं ध्यान केल्यास त्या परमात्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो, होतो. ध्यायमान हा शब्द आलेला आहे, ध्यान करा सांगितलेलं आहे. पुन्हा ध्यान शब्द आल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये त्रिपुटी येते, लक्षात घ्या. ध्याता, ध्येय, ध्यान. करायचं कुणाला, मलाच करायचं आहे. आत्मवस्तू ही ध्येय नाही हे लक्षात ठेवायचं. आत्म्याचं ध्यान करता येत नाही, पण तरीसुद्धा ध्यानाला बसायचं आहे. मग ध्यान कुणाचं करायचं, आत्म्यावस्तूचं ध्यान करता येत नाही, आत्मावस्तूचं नाम काही ठेवता येत नाही का, त्याचं कारण आहे ज्याचं ध्यान करायचं आहे ना तोच तो ध्याता आहे हे लक्षात ठेवायचं. ते त्याचंच स्वरूप आहे, ध्याताचंच स्वरूप आहे ज्याचं आपल्याला ध्यान करायचं आहे ते. म्हणून ध्याता आणि ध्यान किंवा ध्येय हे जोपर्यंत वेगळे आहेत तोपर्यंत ते ध्यान ही प्रक्रियाच सिद्ध होत नाही. म्हणून लय आवश्यक आहे, लय आवश्यक आहे. ध्याताचा ध्येयात लय होणं आवश्यक आहे, तेव्हा ध्यान सिद्ध झालं असं म्हणतात. त्रिपुटीचा लय होणं आवश्यक आहे. आणि हे करत असताना हे कसं करायचं, पुन्हा निदिध्यासन शब्द वापरलेला आहे आचार्यांनी. ध्यायमान, अखंड निदिध्यासन करायचं, निरंतर विचार करायचा, अहर्निश तेच चिंतन करायचं. कोणतं चिंतन करायचं, माऊलींची फार सुंदर ओवी आहे बघा. आमचे श्री गुरु अनेक वेळा ही ओवी उद्घृत करतात. माऊलींची ओवी आहे, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. अहर्निशी मी ब्रह्मभावात राहायचं, मी ब्रह्मभावामध्ये परायण व्हायचं, ब्रह्मनिष्ठेत राहायचं. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी सांगितलेलं आहे. निरंतर तोच विचार करायचा, ब्रह्मभावात राहण्याचा प्रयत्न करायचा. का, कारण तिथे स्पष्टपणे सांगितलं आहे बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय, मी ब्रह्म आहे हा बुद्धीचा निश्चय होणं, यालाच आत्मज्ञान म्हटलेलं आहे. फार मार्मिक सुंदर ओवी आहे, याचा अभ्यास सर्वांनी करावा. 5व्या अध्यायामध्ये येते, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, आपणच आपण स्वतःला ब्रह्मरूप आहोत असा भाव आपल्या अंतःकरणात निर्माण करायचा आणि ती ब्रह्मनिष्ठा पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न करायचा, निरंतर जपण्याचा, अहर्निश जपण्याचा प्रयत्न करायचा. असं जर का केलं तर आपल्याला तम पश्यते निष्कलम ध्यायमान हे साधू शकतं. सुंदर मंत्र, अर्थपूर्ण मंत्र आहे, त्याचा विचार आपण आत्ता केला. पुढच्या मंत्राकडे वळू. पुढच्या मंत्रामध्ये या चित्तची शुद्धी झाल्यामुळे साक्षात्कार कशा पद्धतीने होतो त्याचं थोडंसं वर्णन इथे केलेलं आहे, एका दृष्टांतासह वर्णन केलेलं आहे. 9वा मंत्र, एषो णु आत्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पंचधा संविवेश प्राणैश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा. ज्या शरीरामध्ये
5 प्रकाराने युक्त असे प्राणतत्व अधिष्ठित झाले आहे, त्यामध्येच तो सूक्ष्म आत्मा जाणावा. प्राणांचे अंतःकरण प्राणांनी व्याप्त आहे. ते अंतःकरण निर्मल झाले असता त्यातील आत्मा जणू प्रगट होतो. यस्मिन पंचधा प्राण म्हणजे ज्यात, यस्मिन म्हणजे ज्याच्यात, पंचधा म्हणजे 5 प्रकारचा प्राण, प्राणशक्ती, संविवेश म्हणजे चांगल्या प्रकारे प्रविष्ट झालेली आहे किंवा स्थित आहे. आपण सर्वजण जाणतो आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे प्राण असतात. हा सूक्ष्म आत्मा एषः अणु आत्मा, अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म, चेतसा वेदितव्यो, चेतसा म्हणजे चित्ताने, वेदितव्यो म्हणजे जाणण्यात येतो, जाणल्या जातो. आपल्याच चित्ताने, आपल्याच अंतःकरणाने तो आत्मा जाणला जातो. कशा पद्धतीने, काय सांगता तिथे, कुठल्या अर्थाने? प्रजानाम सर्वम चित्तम म्हणजे प्राण्यांचे, सगळ्या प्राण्यांचे संपूर्ण चित्त जे आहे ते प्राणैही ओतम म्हणजे प्राणांनी व्याप्त आहे. पंचप्राणांनी हे व्याप्त आहे. त्याच्या चित्तामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये प्राणसुद्धा आहेत, असं इथे सांगण्याचा विचार चाललेला आहे. यस्मिन विशुद्धे, ज्या अंतःकरणाच्या विशुद्ध होण्याने एष आत्मा विभवती, हा आत्मा प्रगट होतो, हा आत्मा आपल्यासमोर प्रत्यक्ष होतो, असा या मंत्राचा अर्थ आहे. चेतसा याचा अर्थ चित्ताने. चित्ताने म्हणजे चित्ताने जाणण्यास योग्य असा. चित्तशुद्धीद्वारा साक्षात्कार होतो असा. आणि इथे प्राण सांगितलेला आहे. जिथे प्राणशक्ती म्हणजे या शरीरात प्राणशक्ती आहे त्याच ठिकाणी त्या आत्मवस्तूला जाणा, असा याचा अर्थ होतो. आता पंचप्राण आपण सर्वजण जाणता. प्राण, अपान, व्यान, उदान, समान ह्या 5 प्रकारचे प्राण आहेत. आपलं पंच ज्ञानेंद्रिय असलेलं हे शरीर, पंचकर्मेंद्रियांनी युक्त असलेलं शरीर, हे पंचप्राणांनी युक्त असलेलं असे हे जे शरीर आहे, या शरीरामध्येच ध्यान करायचं आहे आणि या शरीरातच ते आत्मतत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कुठे बाहेर शोधायला जायची आवश्यकता नाही. का? कारण इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सगळ्या प्राण्यांच्या आतमध्ये प्राणरूपाने असलेलं हे अंतःकरण हे कसं आहे, हे चेतनायुक्त आहे. याच्यामध्ये चेतन आहे, चेतन तत्व आहे, आत्मतत्व आहे, प्राणांनी व्याप्त आहे. इथे प्राण शब्दाचा अर्थ आत्मतत्व आहे, लक्षात घ्या. शक्ती, प्राणशक्ती. म्हणून आपल्याच आतमध्ये शोधायचं आहे. आपलं होतं काय, आपण सगळ्या गोष्टी बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो, पण आपण आतमध्ये वळून बघत नाही. जे आतमध्ये वळून बघतात, जे अंतर्निष्ठ होतात ते तरतात. समर्थांची फार सुंदर उभी आहे. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, लोकाचारे भरंगळले बाह्यात्कारे. समर्थ म्हणतात, जे अंतर्निष्ठ आहेत ते तरतात. म्हणून आतमध्ये बघायचं. आपलं लक्ष सगळी दुसरीकडे असतं, दुसऱ्यांकडे असतं, दुसऱ्यांवर असतं, पण आपल्याकडे नसतं आणि आपल्यावर नसतं. जो माणूस जितका आतमध्ये वळून बघायला शिकेल तितकी त्याची प्रगती जास्त होईल साधकाची. आचार्यांनी फार सुंदर उदाहरण दिलं आहे. कशा पद्धतीने हे प्राण आपल्याबरोबर, आपल्या अंतःकरणात, आपल्या चित्तात राहतात त्याचं उदाहरण आचार्य देत आहेत सुंदर. क्षीरम एव स्नेहेन आणि काष्ठमिवाग्नी म्हणजे क्षीर म्हणजे दूध आणि स्नेह म्हणजे तूप. जसे दुधामध्ये तूप असतं आणि काष्ठात अग्नी असतो, म्हणजे लाकडामध्ये ज्या पद्धतीने अग्नी असतो, लाकडात अग्नी व्याप्त असतो असं म्हणतात. दुधामध्ये तूप असतं असं म्हणतो. ते ढवळून काढलं त्याचं की मग ते निघतं बाहेर, पण त्याच्यात असतं म्हणूनच बाहेर निघतं की नाही. ज्या पद्धतीने दुधात तूप असतंच, अगदी त्याच पद्धतीने आपल्या ह्या अंतःकरणामध्ये ते चेतनतत्व, तो आत्मा असतोच. ह्या अंतःकरणामध्ये ह्याचा प्रकाश असतोच, आहेच. या संकल्पनेमध्ये आपण विचार केलेला आहे. मग करायचं काय आहे? फक्त याला शुद्ध आणि शांत करायचं आहे. याला शुद्ध आणि शांत केलं तर हे चित्त, हे अंतःकरण क्लेश आदी दोष, मल आणि विक्षेप या दोषांपासून जेव्हा शुद्ध आणि शांत होईल,
त्यावेळेला हा आत्मा विशेषेण स्वेनात्मना विभवती असं आचार्य म्हणतात. हा विशेष रूपाने स्वतःला प्रकाशित करतो, प्रकट करतो, विशेष रूपाने याला प्रकाशित करतो. समर्थांची फार सुंदर उभी आहे. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. यातल्या प्रकाशाने यातल्या प्रकाशाला जाणून घ्यावं. यातला जो प्रकाश आहे हा इथला आहे हे समजून घ्यावं. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. माऊली म्हणतात परतोनी पाठीमोरे ठाके, परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे, देखत खेव ओळखे, म्हणे तत्व हे मी. हे तत्व मी आहे अशी अनुभूती, असं ज्ञान त्यावेळेला आपल्याला होतं. कधी? जर का चित्त शुद्ध आणि शांत झालं असेल तर. फार महत्वाचा आहे. विशुद्ध सत्व हा शब्द फार महत्वाचा आहे. यस्मिन विशुद्धे एष आत्मा विभवती मंत्री ते सांगतो आपल्याला. म्हणून या प्रकाराने जो सर्वात्म रूप, सर्वात्म असलेला जे आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाला जो जाणतो त्याला सर्व प्राप्ती होते, सर्व प्रकारची प्राप्ती होते. कुठल्या प्रकारची प्राप्ती होते? आत्मज्ञानाला कुठल्या प्रकारची काय प्राप्ती होते याचा विचार पुढच्या मंत्रामध्ये आलेला आहे. मंत्र क्रमांक 10. या मंत्रामध्ये उपनिषदकार म्हणतात ययि लोकम मनसा संविभाती विशुद्ध सत्व कामयते यांश्च कामान तन लोकम जयते तांश्च कामा तस्माद आत्मज्ञम ही अर्चयेत भूती कामः. याचा अर्थ असा आहे, जो विशुद्ध आत्मवेत्ता ज्या ज्या लोकांची व ज्या ज्या भोगांची इच्छा करतो ते त्याला प्राप्त होतात. म्हणून सकाम लोकांनी अशा आत्मवेत्याची पूजा करावी असा या मंत्राचा अर्थ आहे. विशुद्ध सत्व फार अंडरलाईन करून ठेवण्यासारखा, हायलाईट करून ठेवण्यासारखा शब्द आहे, लक्षात घ्या. विशुद्ध अंतःकरणवाला, ज्याचं अंतःकरण विशुद्ध झालेलं आहे, शांत आणि शुद्ध झालेला आहे, असा यं लोकम संविभाती. ज्या ज्या लोकांची आपल्या मनाने तो इच्छा करतो, त्याच्या मनामध्ये संकल्प निर्माण होतात, आणि यान कामान काम येते, म्हणजे ज्या ज्या भोगांची कामना करतो, तन लोकम जयते, त्या त्या लोकांची त्याला प्राप्ती होते, आणि तान कामान म्हणजे ते इच्छित भोगही त्या त्या कामनासुद्धा त्याला प्राप्त होतात. तस्मात म्हणून भूतिकामः आत्मज्ञम ही अर्चयेत. भूतिकामः आत्मज्ञम ही अर्चयेत म्हणजे ऐश्वर्याची, संपत्तीची, साधनांची, इथल्या जगातल्या भूतिकाम म्हणजे भूलोकांमधले कामना करणाऱ्या माणसाने काय करावं? आत्मज्ञम ही अर्चयेत म्हणजे आत्मवेत्ते जे पुरुष आहे त्यांची पूजा करावी. थोडंसं लक्ष द्या या मंत्राकडे. विशुद्ध चित्त असणारा पुरुष संसारातील भोगांची मुळात इच्छा करतच नाही. हा विचार आपण करून झालेला आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्णपणे संपलेल्या आहेत, अशा प्रकारचं चिंतन आपण मागच्या वेळेला केलं होतं. थोडासा विचार इथे करण्यासारखा आहे. या मंत्रामध्ये म्हटलंय की तो पुरुष, आत्मज्ञ पुरुष, जे जे विचार करेल, जे जे भोग भोगण्याची इच्छा होईल ते त्याला भोग प्राप्त होतील. पण थोडा मार्मिक मुद्दा लक्षात घ्या. आपण आपल्या इच्छा आपल्या सुखासाठी, आपल्या भोगांसाठी करत असतो. ज्ञानी मात्र त्याच्या स्वतःसाठी किंवा भोगांसाठी तशा इच्छा करत नाही. त्याच्यामध्ये त्याचा कुठलाही स्वार्थ भाव नसतो. त्याच्या त्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे तो सुखी होईल किंवा त्या नाही पूर्ण झाल्यामुळे दुःखी होईल असं त्याचं नसतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रागद्वेष त्या विषयांबद्दल किंवा त्या इच्छांबद्दल नसतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काम, क्रोधादी, मत्सर, तिरस्कार, घृणा, द्वेष आदी कुठल्याही प्रकारचे विकार नसतात. त्याच्यामध्ये अहंकार नसतो, त्याच्यामध्ये ममत्व नसतं. त्या इच्छांच्या बद्दलचं सुद्धा ममत्व त्याच्यामध्ये नसतं. आपण आपल्यापुरता थोडासा विचार करावा साधक म्हणून. आपण ज्या ज्या इच्छा आपल्या मनामध्ये होतात त्या त्या इच्छा कोणाकरता असतात, कशा करता असतात, किती असतात, आणि त्या पूर्ण झाल्या की आपल्याला कसं वाटतं किंवा अपूर्ण राहिल्या तर कसं वाटतं.
पूर्ण झाल्या नाहीत की काय होतं? हा विचार आपण करायला पाहिजे थोडा. स्थिर आणि शांत विशुद्ध अंतःकरण असलेले ज्यांचे असतात ते लोक सुद्धा संकल्प करतात. त्यांचे संकल्प सत्य संकल्प असतात. मना श्रेष्ठ संकल्प जीवी धरावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. सत्य संकल्प व्हावा. ते लोकांचे कल्याण करण्याच्या संकल्पांनी ते कामं करत असतात. लोकांचं कल्याण व्हावं, हित व्हावं असा संकल्प त्यांच्या मनामध्ये असतो, म्हणून त्याला सत्य संकल्प म्हटलेलं असतं. त्याच्यामध्ये त्यांचा काही निजी स्वार्थ नसतो. पण तरीसुद्धा काही बारीक सारीक इच्छा, शरीराची धारणा आहे तोपर्यंत आणि शरीर प्राप्त आहे, प्रारब्ध आहे म्हणून त्या इच्छा त्यांच्या मनामध्ये येतात. जेवणा खाण्याची इच्छा होणं, एखादा पदार्थ आवडणं किंवा न आवडणं हे ज्ञानीमार्ग पुरुषाला सुद्धा होऊ शकतं आणि होतं. ज्ञानी झाला याचा अर्थ असा नाही की तो कोणतीच इच्छा करत नाही. ज्ञानी झाला याचा अर्थ असा नाही की तो कोणतीच इच्छा करत नाही. ज्ञानी झाला म्हणून तो काही कुठेतरी वाईट टाकल्यासारखा पुरुष नाही आहे की झाला आता हा ज्ञानी, आता याला ठेवून द्या गुहेमध्ये, याला कुठलीच इच्छा होत नाही, याला काहीच काम नाही, आता याचं काम झालं, यांनी चाललं जावं, वनामध्ये निघून जावं. अशा प्रकारे याचा अर्थ नाही करायचा आपण. राजा जनक आत्मज्ञानी होते, सम्राट होते. प्रभू श्री रामचंद्र आत्मज्ञानी होते, अनेक वर्ष राज्य केलं. भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु आत्मज्ञानी होते आणि केवढं मोठं कार्य केलेलं त्यांनी. लक्षात घ्या. तर आत्मज्ञानी माणसाला ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे कार्य करण्याची इच्छा होतच नाही असा त्याचा अर्थ नाही. पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाचं कल्याण व्हावं म्हणून संत निर्माण होतात. आणि संतांनी किती मोठी मोठी कार्य करून ठेवलेली आहेत, किती मोठे मोठे ग्रंथ संतांनी लिहून ठेवलेले आहेत आपल्याकरता. आता ही सगळी काय इच्छेशिवाय, संकल्पाशिवाय झालीत काही कार्य. पंचदशी आहे, रामचरितमानस आहे, भगवद्गीता आहे, भागवत आहे, रामायण महाभारत आदी ग्रंथ आहेत, दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे. हे संकल्प झाले म्हणूनच त्यांनी लिहिलेत ना या संतांनी. म्हणून ज्ञानी आहे, आत्मज्ञानी झाला म्हणून मनात इच्छाच होणार नाही असा त्याचा अर्थ नाही. लक्षात घ्या. पण त्यांचं एक नक्की असतं, आपण जेव्हा इच्छा करतो त्यावेळेला ही माझी इच्छा, हे माझं मन आणि मी या मनामध्ये ही माझी इच्छा केलेली आहे, ही पूर्ण व्हावी अशा प्रकारची आपली इच्छा असते. पण त्या ज्ञानी माणसाचं काय असतं, तो ज्ञानी म्हणतो की मी नाही आणि हे माझं मन आहे आणि माझं आणि माझ्या मनाचा काही संबंध नाही. पण मन जे आहे, अंतःकरण जे आहे, त्याचं कामच आहे संकल्प विकल्प करणं. पण ज्ञानी माणूस त्याच मीकडे आणि त्याच देहाकडे आणि त्याच अंतःकरणाकडे बाधितानुवृत्तीने बघत असतो. त्याच्या ठिकाणी त्याचा बाध झालेला असतो, आपल्या ठिकाणी तो बाध झालेला नसतो. हा प्रॉब्लेम आहे. आपल्या इच्छा अनेक प्रकारच्या असतात. बघा, थोडंसं कॅटेगरायझेशन बघू आपण म्हणजे, आणि पटकन पुढे जाऊ. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इच्छांचं थोडंसं कॅटेगरायझेशन, वर्गीकरण करता आलं पाहिजे. आवश्यक आणि अनावश्यक इच्छा. मी गृहस्थ आहे, संसार आहे, संसाराकरता सुवर्ण पाहिजे, प्रपंची पाहिजे, सुवर्ण समर्थांनी सांगितलं आहे. संसाराकरता धनसंपत्ती पाहिजे. घर आहे, घर असल्यानंतर एखादं घर बांधावं, फॅमिली आहे म्हटल्यानंतर एखादं घर असावं अशी इच्छा होणं आवश्यक आहे. घर करणं आवश्यक आहे, करावं. 2-4 बेडरूमचं घर आपल्याला पुरेसं जेवढं आवश्यक आहे, जेवढं फावेल तेवढं करावं. पण त्याच्याबरोबर अनावश्यक इच्छा जोपासू नये. अनावश्यक इच्छामध्ये आता माझं एक झालं आहे, आता इकडे एक झालं आहे, तिकडे पण दुसरं पाहिजे, एक मोठं फार्म हाऊस पाहिजे, मग काय एक वेकेशन होम पाहिजे. आता या सगळ्या कशा अनावश्यक इच्छा आहेत, लक्षात घ्या. दुसरं आहे उपयोगी आणि निरुपयोगी इच्छा. काही इच्छा असतात त्या उपयोगी असतात, गरजेच्या असतात. माझं घर स्वच्छ असावं, माझं टेबल ज्याच्यावर मी बसलो ते स्वच्छ असावं, माझी खोली स्वच्छ असावी, माझा डेस्क स्वच्छ असावं. उपयोगी आहे कारण मला तिथे काम करायचं आहे, वावरायचं आहे. पण निरुपयोगी इच्छा करत बसतो मी. दरवर्षी इंदोर शहरालाच का बरं मान्यता मिळते अत्यंत स्वच्छ शहर म्हणून? कधीतरी तरी एकदा हैदराबाद शहराला तशी मान्यता मिळावी की. माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आता इच्छा झाली, ठीक आहे, चांगली इच्छा आहे, काही त्याच्यात चुकीचं नाही.
पण तरी इच्छा निर्माण झाली, आता ही निरुपयोगी आहे. काय अर्थ त्याचा? काय फायदा त्याचा? काही नाही. आणि तिसरं आहे व्यवहार्य आणि अव्यवहार्य इच्छा. व्यवहार्य इच्छा म्हणजे व्यवहारामध्ये काही कामापुरतं काही करता येण्यासारखं काही इच्छा असेल तर ती करावी, गरज असेल तेव्हा. आधी मी तबला वाजवायचो. कुठेतरी 4 भजनांचे कार्यक्रम असेल तर त्या भजनांना मला तबला वाजवता येणं व्यवहार्य आहे, तो मला आला पाहिजे अशी माझ्या मनामध्ये इच्छा असेल तर हरकत नाही. पण मी तबला वाजवतो आणि तरीसुद्धा आता या वयामध्ये सुद्धा जागी उसून एवढं माझं नाव व्हावं अशा प्रकारची जर काही इच्छा माझ्या मनात असेल तर त्या इच्छेला काय अर्थ राहील सांगा बरं. म्हणून आपल्या इच्छा कशा असतात याचा थोडासा विचार करावा. संतांच्या इच्छा कशा असतात त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. आपल्याला आपला भेद, फरक कळून जाईल कुठे कुठे आपण अडकून पडलेलो आहे. संत जाणतात की ज्या इच्छा आहेत, ज्या मनामध्ये संकल्प विकल्प निर्माण करत आहेत, ते तो चिदाभास करतो आहे. ते अंतःकरणाचं कामच आहे अशा प्रकारच्या इच्छा निर्माण होणं. कधी कॉफी प्यावी अशी इच्छा होते, कधी भजी खावी अशी इच्छा होते, हरकत नाही. संत आहे, ज्ञानी आहे म्हणून त्यांना तशी इच्छा होणं चुकीचं आहे असं कुठेच लिहिलेलं नाही, लक्षात घ्या. पण त्यांच्या अंतःकरणात अशी इच्छा निर्माण जरी का झाल्या तरी त्यांच्या त्या इच्छांच्या पूर्तीमुळे किंवा अपूर्तीमुळे त्यांचं काही अडत नाही. त्यांच्या आत्मानुभवामध्ये, आत्मानंदामध्ये कुठेही फरक पडत नाही. आपल्या इच्छा जर का अपूर्ण राहिल्या तर मात्र आपल्याला दुःख होतं. हा त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे, लक्षात घ्या. म्हणून संकल्प ते करतच राहणार, पण ते स्वतः जाणतात की मी तर अखंड ब्रह्मस्वरूप आहे आणि म्हणून माझ्या आत्मानुभवामध्ये, माझ्या अखंड अनुभवामध्ये भेद नाही, कुठेही खंड नाही, त्याला कुठल्याच प्रकारची इच्छा होत नाही, हे तो जाणतो. अतिशय सुंदर उदाहरण आमचे श्रीगुरू नेहमी देतात. ज्ञानी पुरुष झाला आणि त्याला भूक लागली. आता तव्यावर गरम गरम भाकरी होती. तवासुद्धा गोल आहे आणि भाकरीसुद्धा गोल आहे. तव्यात सुद्धा ब्रह्म आहे आणि भाकरीत सुद्धा ब्रह्म आहे. ज्ञानी पुरुष काय खाईल? तवा खाईल का भाकरी खाईल? ज्ञानी पुरुष झाला म्हणून काही तो तवा खाणार नाही, तो भाकरीच खाईल. व्यवहार हा व्यवहाराच्या ठिकाणी आवश्यक आहे. व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता या 2 सत्तांमधली गल्लत आपली थांबली पाहिजे. व्यावहारिक सत्तेमध्ये वेदांत कधीही अडथळा निर्माण करत नाही, लक्षात घ्या. उलट वेदांताचा विचार हा व्यावहारिक सत्तेतनं आपल्याला मोकळं करण्याचा प्रयत्न करतो. व्यावहारिक सत्तेमध्ये व्यावहारिक सत्तेप्रमाणेच वागावं. फक्त आपले विचार आणि आपलं चिंतन, आपलं मन तत्त्वज्ञानाच्या त्या वेदांताच्या चिंतनावर स्थिर ठेवावं, भगवंताच्या प्रती समर्पित ठेवावं. हा फरक जर का नीट लक्षात आला तर व्यवहार कुशलतासुद्धा सांभाळता येते आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे साधक म्हणून ते सुद्धा, मगाशी जो विचार केला अहर्निशी, ती अहर्निशी ब्रह्मनिष्ठासुद्धा सांभाळता येते. म्हणून विशुद्ध सत्व कामयते यांश कामान. याचा अर्थ आहे तो पुरुष जो आत्मज्ञ आहे तो आपल्याकरता काय किंवा दुसऱ्याकरता काय, तो जी काही इच्छा करेल ती त्याची इच्छा त्याप्रमाणे पूर्ण होते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्या संकल्पामध्ये आपले संकल्प मिळावे, आपल्या संकल्पामध्ये त्याच्या संकल्पांच्या इच्छांची, त्याच्या संकल्पांच्या शक्तींची वाढ व्हावी, वाढ करावी. म्हणून त्यांच्या संकल्पांच्यामध्ये, त्यांच्या इच्छांमध्ये आपल्या इच्छा मिळवाव्या. म्हणून जेव्हा बुद्धिदे रघुनायका असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्यावेळेला त्यांनी जी मागितली किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणून जेव्हा ते तळमळ होतची आहे असं म्हणतात, त्यावेळेला ती इच्छा आपण व्यक्त करावी. किंवा माऊली ज्या वेळेला आता विश्वात्मके देवे म्हणून जी प्रार्थना करते, मागणे मागते, त्यांच्यामध्ये आपली इच्छा तशी मिळवावी आणि मग ती पूर्ण होते, लक्षात घ्या. तसे संकल्प आपल्या मनामध्ये निर्माण व्हावेत, आपल्या मनामध्ये तसे भाव निर्माण व्हावेत. हे होणं हे त्यांच्या इच्छांच्या बरोबर व्हावं. त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि म्हणून त्यांची पूजा करावी असं सांगितलं आहे. तस्मात् विदुषः सत्यसंकल्पत्वात् आत्मज्ञानेन विशुद्ध अंतःकरणम. हा जो विद्वान पुरुष असतो, या विद्वान पुरुषाचं अंतःकरण अत्यंत विशुद्ध झालेलं असतं आणि विशुद्ध झालेलं असल्यामुळे त्याच्या मनामध्ये जे संकल्प निर्माण होतात ते सत्य संकल्पच असतात. ते अशुद्ध नसल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलेही
असत्य संकल्प होत नाहीत हे लक्षात घ्या. आणि म्हणून असा ब्रह्मज्ञानी माणूस हा पूजनीय आहे. म्हणून भाष्यकार इथे सांगतायत, आचार्य म्हणतात, पूजयेत पादः प्रक्षालनम शुश्रूषा नमस्कारादी. अशा ब्रह्मज्ञ माणसाचं, आत्मज्ञ माणसाचं पाद प्रक्षालन करावं, त्याची सेवा करावी, शुश्रूषा करावी, त्यांना भोजन प्रदान करावं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची पूजा करून त्यांचं प्रसन्न चित्त आपल्याशी जोडून घ्यावं, म्हणजे आपलंसुद्धा कल्याण होतं हे लक्षात घ्या. वेळ झालेला आहे, आज इथेच थांबू. आज तिसरा मुंडक, त्या तिसऱ्या मुंडकातील पहिला खंड हा समाप्त झालेला आहे. अजून एक खंड बाकी आहे. तिसऱ्या मुंडकातील दुसरा खंड आपण पुढच्या वेळेला बघू. आज इथेच विश्राम करू. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.